Good afternoon everyone. My name is Janima Shamit. आज आपण 9th chapter 8th class 9th chapter म्हणजे disaster management हा पाठ शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण शब्द द्यायचा क्रिएट पेज द्यायचा इंग्लिशचे शब्द धरून पाच आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा पाठ आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण वरची हेडिंग घेऊया. Last year we have introduced various natural climate disasters. This year we are going to study about earthquake and some other natural climates. तर आपण गेल्या वर्षी नॅचरल डिझास्टर व मॅनमेड डिझास्टर याचा अभ्यास केला आहे. तर आपण गेल्या वर्षी शिकलो की डिझास्टर मॅनेजमेंटचे 2 टाइप्स असतात. फर्स्ट नॅचरल डिझास्टर अँड सेकंड मॅनमेड डिझास्टर. तर आपण नॅचरल डिझास्टरचा एक पाठ बघणार आहोत. ते म्हणजे डेफिनेशन पाहणार आहोत. सडनली व्हेरिएशन्स is called earthquake. त्याचा अर्थ जाणून घेऊया. सडनली व्हायब्रेशन. तर आपल्या या भूकवचामध्ये जे कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप असे म्हणतात. म्हणजेच कसं आता एकदम जेव्हा जमिनीमध्ये व्हायब्रेशन व्हायला स्टार्ट होतं तेव्हा भूकंप आला असं आपण म्हणतो किंवा भूकंप येतो. तर आपण याच्या पुढचं बघूया. This causes system wells loading of the earth's surface like
Tremors shaking or it goes bubbling up. तर भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते. तर आपण जेव्हा भूकंप येतो तेव्हा ज्या पॉइंट मध्ये किंवा जिथे भूकंप येतो तिथे व्हायब्रेट होतो. सर्व जमीन किंवा तिथलं सराउंडिंग पूर्ण हादरते, व्हायब्रेशन होतं. The shocks and waves formed in the interior of the earth spread on the surface in all directions. तर भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशेने पसरतात. म्हणजे आपल्या ज्या भूगर्भामध्ये पृथ्वीच्या ऑन द अर्थ मध्ये इन द अर्थ मध्ये जे लावारस असतो किंवा जे लेयर्स आहेत आपल्या अर्थचे ते लेयर्स सर्वकडे पसरते किंवा वर खाली उकळ्या मारतं. जे आपल्या लावारस असतं ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे. पाणी जसं उकळ्या मारतं तसंच गरम पदार्थाचा असं लावा उकड्या मारतं तेव्हा आपल्या जमिनीला भेगा पडतात किंवा व्हायब्रेशन होतं. व्हायब्रेशन होऊन जे बिल्डिंग्स आहेत, जे झाडं आहेत ते सगळं उद्ध्वस्त होतं. तर पुढचं पॉइंट, the center point of earthquake is the point above the epicenter on the earth surface. जेव्हा ज्या पॉइंट पासून समजा ही आपली पृथ्वी आहे, हे पृथ्वी आहे आणि हे जे पॉइंट आहे जेथून अर्थक्वेकचे वेव्स पसरत आहेत त्याला आपण म्हणतात एपिसेंटर. जेथून अर्थक्वेकचे वेव्स होतात, वेव्स निर्माण होतात किंवा वेव्स पसरतात त्याला आपण एपिसेंटर असे म्हणतो. आणि पुढचा पॉइंट बघूया. Strong levels of waves at first reach to the epicenter. Therefore, major loss occur near the area. म्हणजेच तीव्र रूपाच्या लाटा हादरे प्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात. त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. म्हणजे जेथे ज्या पृथ्वीच्या पॉइंट पासून एपिसेंटर जिथे असतो त्या पृथ्वीवर त्या पृष्ठभागावर सर्वात जास्त प्रमाणात तिथे सर्वांचा नुकसान होतो. तिथले मनुष्य म्हणतात जनावरांना हानी होते. प्रत्येक जीवाला किंवा प्रत्येक माणसांना खूप हानी होत Shocks occurred due to an earthquake can be severe or intensively acute. तर आपण त्याला म्हणतो
भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. म्हणजेच भूकंपाचे हादरे हळू किंवा जास्त प्रमाणात ही हादरू शकतात असे आपल्याला म्हटले आहे. On the earth, mid-earthquakes occur in large number. Then the instant fate of runners. तर पृथ्वीवर होणारा विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. तर जेव्हा भूकंपाचे वेव्स असतात ते वेव्स सौम्य म्हणजेच खूप जास्त प्रमाणात करणारे म्हणजे जास्त प्रमाणात पसरणारे आणि जास्त प्रमाणात सर्वांना हानी करणारे जे वेव्स असतात ते वेव्स त्याला सौम्य वेव्स असे म्हणतात. आणि त्या वेव्सची संख्या सर्वात जास्त असते. जे तीव्र वेव्स असतात त्यांची संख्या जास्त नसते, पण जे सौम्य वेव्स असतात त्यांची संख्या भूकंपामध्ये सर्वात जास्त असते. तर every day earthquakes are noticed at some or the other place on the earth. According to the observation of natural earthquakes information in center, every year nearly 14,000 earthquakes occur on the earth. म्हणजे दररोज कोठे ना कोठे भूकंप होतो. दररोज कोठे ना कोठे भूकंप होतो. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर हे एका संस्थेचे नाव आहे. सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. तर आपल्याला कसं म्हटलेलं आहे की जेव्हा ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे इपी सेंटर असतो त्याच्या थेट खाली फोकल पॉइंट असतो. त्याच्याच थेट खाली फोकल पॉइंट असतो. फोकल पॉइंट मधूनच जे वेव्स असतात खालून वेव्स जे वर येतात त्याच ठिकाणाला त्याच जागेला आपण फोकल पॉइंट असे म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे causes of an earthquake, effects of an earthquake. Causes of an earthquake बघा. Volcanic eruption. Volcanic eruption म्हणजे ज्वालामुखीचे उद्रेक कसे होते. खालून जे ज्वालामुखी वर येते त्याला ज्वालामुखीचे उद्रेक असे म्हणतात. States of big dumps on the earth म्हणजे मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण. म्हणजे जे मोठमोठे धरणे असतात त्यांचा जमिनीवर जास्त ताण पडला तरीही भूकंप येऊ शकतो. म्हणजे खानकामामध्येही जास्त जर हादरे पडू शकले तर आपल्याला भूकंपाची कारणे हे लक्षात येतं. फोर्थ पॉइंट आहे अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट. म्हणजे
जमिनीच्या आत घेतल्या जाणारा अणुचाचण्या म्हणजेच जमिनीच्या आत जे टेस्ट होतात, जमिनीच्या आतले जे टेस्ट होतात त्याच्यामध्ये जर आपल्याला जाणवलं की भूकंप होणार आहे तर त्यालाच भूकंपाची कारणे म्हणजे तेही भूकंपाचं एक कारण आहे. फिफ्थ पॉइंट म्हणजे water clots those glances of the earth due to Yes. the water converts into steam. The steam from the trees comes out from the lessened earth's surface, causing earthquake. म्हणजेच भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूकंप येत असतो. म्हणजेच जे जमिनीमध्ये हीट आहे त्या हीट व्हिडिओ किती वेळ चाललाय ते कुछ भी एक कॉन्फिडन्स एक बंदा जे ज्वालामुखी असते चला तर यानंतर मी सांगणार आहे. तर आज आपल्याला बघायचं आहे तर बघा प्रिकॉशन टू बी टेकन ॲट द टाइम ऑफ अर्थक्वेक. तर आपल्याला बघायचं आहे भूकंपात घ्यायची दक्षता. तर बघा इफ यू आर ॲट होम तर आपल्याला बघायचं आहे भूकंपाच्या वेळी तुम्ही घरामध्ये असाल तर काय करायचं. तर बघा डू नॉट गेट स्केर्ड अँड इन्स्टेड ऑफ here and there stand still and either sit on the floor or blow the bed or any other furniture and cover yourself completely. The movement of earth stop if there is not a table or any other shelter. Then sit in any corner of the room and cover your head by folding your hand around. तर बघा भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता शरीराला न पडता आहे त्याच जागी शांत राहा आणि जमिनीवर बसा. कोणत्याही नव्या फर्निचरमध्ये जाऊन स्वतःला झाकून घ्या. त्याच्यामध्ये जेवढे शब्द दिसलेले ए पासून सुरू होणारे बी पासून सी पासून डी पासून झेड पर्यंत एवढे चित्र त्या शब्दापुढे लिहून दाखवा. बसून दोन्ही हात गुडघ्यात त्याच चेहरा. तर बघा आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपल्याला भूकंपाची जाणीव झाल्यास तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आपल्या जवळील टेबल बेड असेच काही फर्निचर असेल तर आपल्याला त्याच्याखाली जाऊन लपायचं आहे. जोपर्यंत अर्थक्वेक संपत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच थांबायचं आहे. तर आपल्याला ह्याच्यानंतर बघायचं आहे इफ यू आर इन द व्हेकल ऑर आउटसाइड द हाऊस. तर बघा चालत्या असाल किंवा घराबाहेर असाल तर काय करायचं. बघा then park your vehicle at the safe place and sit inside it. Do not want air or blow building, bridge or electric pole. तर बघा सुरक्षित ठिकाणी पाहून लगेच वाहन थांबवावे आणि तुम्ही देखील वाहनांच्या आत थांबा. बाहेर येण्याचे टाळा. इमारती झाडे विजेच्या झाडावर थांबू नका. तर आता बघा आपल्याला करायचं आहे जेव्हा आपण बाहेर असल्यास जेव्हा आपल्याला भूकंपाची जाणीव झाल्यास तेव्हा आपल्याला करायचं आहे की आपण समज व्हेकल मध्ये असाल किंवा असं चलत असाल तर तेव्हा आपल्याला करायचं आहे की कार आपल्याला वाहनामध्येच थांबायचं आहे आणि तिथून हालचाल करायची नाही. जेव्हा आपण चलत जात असतो तेव्हा काय करायचं आपल्याला मोठ्या मोठ्या पोल जवळ जवळ आणि किंवा तारेजवळ विजेच्या तारेजवळ असं थांबायचं नाही कारण की आपल्यासाठी ते नाही. तर आपल्याला बघायचं तर ते आपल्यासाठी सुरक्षित आहे. तर आता बघा जेव्हा आपण एकटे चालत असाल तेव्हा भूकंपाची जाणीव झाल्यास आपल्याला एका प्लेग्राऊंड असते ना त्या मध्ये जाऊन थांबायचं. जोपर्यंत भूकंप संपत नाही तिथेच थांबायचं असतं. तर आपल्याला बघायचं आहे आता avoid doing following things during earthquake. तर बघा आपल्याला बघायचं आहे भूकंपाच्या वेळी हे करू नका. तर बघा
पहिला आहे अवॉइडिंग युजिंग लिफ्ट इन द मोनोटोन बिल्डिंग इन्स्टेड युअर स्टेअरकेस. तर बघा पहिला भूमजली इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करू नका बिना वापरा. म्हणजे जेव्हा भूकंप समज आल्यास तेव्हा आपल्याला हे करायचं आहे की लिफ्टमध्ये जायचं नाही आणि चिन्हांचा वापर करायचा. दुसरा डू नॉट सीट इज डिस्कम्फर्ट टू फॉर लॉंग सम फिजिकल मुवमेंट. बरोबर. दुसरा आहे एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची तर आपल्याला बघायचं आहे ज्या जागी एका जागी बसतो त्यावेळेस आपल्याला थोडीशी हालचाल करायला पाहिजे. तिसरा आहे आफ्टर अर्थक्वेक देअर इज अ पॉझिटिव्हली for fair hence avoiding carefully switch off the main electric supply. Do not use candles, gas or matchbox. Instead use torch of battery. तर बघा भूकंपानंतर विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. हे टाळण्याची घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करा. अशा प्रसंगी मेणबत्त्या काड्यापेटीचा याचा वापर करू नका. बॅटरीवर जेव्हा भूकंप आल्यास तेव्हा शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे आपल्याला घरातील स्विच बंद करायला पाहिजे आणि मेणबत्त्या कंदील काडीपेटी हे वापरायचे नाही. अशा प्रसंगी आपल्याला टॉर्चचा वापर करायचा. पुढचा मी घेणार आहे. तर आपलं अर्थक्वेक हा पार्ट संपलेला आहे आणि आपला सेकंड पार्ट आहे फायर. Types of fire. First, classified class A fire, solid substance, commonly material from fuels, coal, cloth, paper, etc. This sperm can be put out with water. तर हे जे लाकूड, कपडे, कागद हे जे सबस्टन्स आहेत किंवा हे जे पदार्थ आहेत ते पदार्थांना जर जाळ लागली, आग लागली तर त्याला पाणी घालून थंड करणे किंवा माती घालून थंड करणे यापेक्षा दुसरे उपाय कोणतेही नाही. तर या कोणत्याही सबस्टन्सला किंवा कोणत्याही कागदाला किंवा पेपरला याला त्याला आग लागली तर आपण फक्त पाण्याचाच वापर करावा. तर सेकंड आहे क्लासिफाय द लिक्विड सबस्टन्स. तर जेव्हा लिक्विड सबस्टन्स मध्ये काय येते पेट्रोल, तेल, वार्निश म्हणजे वॅनिश, सॉल्व्हंट, कुकिंग ऑइल, पेंट्स हे जे लिक्विड पदार्थ आहेत तर लिक्विड पदार्थांना पाणी आग लागली तर आपल्याला फायर ब्रिगेड शिवाय कोणताही सबस्टन्स वापरता येणार नाही. पण आपण जर पाणी घातलं त्याच्यावर तिथे आग लागली आपण पाणी घातलं तर तेथे आग भडकू शकते. भडकण्याची दक्षता असते. तर क्लास सी गॅसेस सबस्टन्स मध्ये काय आहे एलपीजी. फक्त आणि फक्त एलपीजी याच गॅसला आग लागते. एलपीजी, हायड्रोजन हे वेगवेगळे गॅसेस असले तरच आग लागू शकते. याशिवाय कोणत्याही गॅसेसला आग लागत नाही. फोर्थ आहे क्लायमिक सबस्टन्स. म्हणजे ज्वलनशील धातूपासून लागलेली आग. यामध्ये
पोटॅशियम, सोडियम व कॅल्शियम असे वेगवेगळे सबस्टन्स व पदार्थ असतात. हे सामान्य तापमान पाण्याबरोबर क्रिया करतात. तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक जे उच्च तापमान पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोजक पावतात तेव्हा भडका उडतो. म्हणजेच जे मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम असे वेगवेगळे जे सबस्टन्स आहेत ते सबस्टन्स जर आपण आगीमध्ये टाकले किंवा आगीमध्ये ठेवले तर दुसऱ्या क्लायमेट सोबत मिळून ते आगीचा भडकावा करू शकतात किंवा आग जास्त लागू शकते. फिफ्थ आहे सी आहे क्लास इलेक्ट्रिकल म्हणजे कसं, यामध्ये इलेक्ट्रिक सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईड सारखे आग प्रतिबंधित संयोगाने विझवली जाते. तर जेव्हा कोणत्या इलेक्ट्रिक वायरला किंवा कुठेही जाळलेला या सगळ्या आग लागली तर आपण तेथे कार्बन डायऑक्साईडचा वापर करू शकत नाही. धन्यवाद. Causes of landslide. Tsunami, heavy rain. 10 ते 10:30 दिवसात तिकडे त्याच्या पुढचं भूकंप, अतिवृष्टी, वादळे, महापूर वगैरे मोठ्या परिणाम म्हणून भूकंप आलं, म्हणजे अतिवृष्टी सुरुवात त्याला भूकंपच म्हणायचं. दुसरं पॉईंट आहे बेसुमार वृक्षतोडीमुळे निर्मिती होते. आता बघा आपण झाड तोडले ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. तर बघा तिसरं पॉईंट आहे रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होतात व त्याच्या कडेचे खडक कोसळतात. तर बघा आपल्याला इफेक्ट ऑफ लँडस्लाइड. तर बघा दरड कोसळण्याचे परिणाम. रिव्हर्स गेट फ्लोडेड अँड चेंजेस देअर पॅन्स. तर बघा नद्यांना अचानक पूर येतात. नद्यांची मागणी जेव्हा समज अचानक पाऊस पडला, खूप मोठा पाऊस पडला, आपल्या नदीला पूर येतात किंवा समुद्राला पूर येतात. पूर आल्यावर समज छोटंसं गाव असेल ते वाहून जातं. त्याच्यामुळं दुसरं पॉईंट बघायचं आहे डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल फॉर्मेशन ऑफ. दुसरं पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्स फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल दरड कोसळल्याने पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात. दरावर झालेले बांधकाम कोसळून पडतात. हे सर्व दगड मातीचे ढिगाळे वृक्ष खाली सपाट क्षेत्रात पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. तर बघा दरड कोसळल्याने सगळे घरे पडतात, झाडं जातात, सगळं होतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांची हानी होते. बघा वाहतुकीच्या रस्त्यावर लोह मार्गावर दरड कोसळली की वाहतूक विस्कळीत होते. तर बघा समज ज्या रोडवर काढलं की दरड कोसळलं तर तिथे वाहतूक जाण्यासाठी रस्ता राहिला. पाचवं आहे भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. तर बघा लँडस्लाइड भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते. मग भूस्खलन होतो त्यावरील वनस्पती जीवन नष्ट होते.